ही परिस्थिती काय आहे? ही परिस्थिती काय आहे? ही परिस्थिती काय आहे? घालण्यावर देखो आणि शिर्के आमचे कोच आहे बघा. लग्न गेलेले 3.5 मिनिटं खेळायला. 3.5 मिनिटं एकटा नडला दमला लिंबू पाणी त्याला दिले नाही. नमस्कार मित्रांनो, मी नितेश गो तुमचं समोर स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज 8 तारीख आणि आज वाजल्यात 8:20 परफेक्ट. बघू शकता सकाळचा नजारा तुमका रोजचं सकाळचं देवचं नजारा असं आम्ही काही प्लॅन नाही केलं पण तर तुमका एक रोजचं सकाळचं एक देऊया. सकाळीचा कॅमेरा ओपन केले असेल तर. आणि बघा मस्त विकास मस्त विकास थोडीशी थंडी असा नॉर्मली आणि याचा बेटर मस्त आता हवा घ्या हवेचं हे घ्या. केंद्रस्तरीय स्पर्धा होते. सो ते स्पर्धेचे खो खोचा जो सामना होतो त्या खो खोचा अटीतटीचा सामना होतो आणि टप्प्यात सामना होतो. 2-2 धावून आणि पकड झाल्यानंतर पण एक 3 मिनिटाचं एक एक्स्ट्रा असं ठेवलेलं होतं. त्याच्यात तुम्ही जर हे केलात पकड झाली तर मग किंवा हे झालं तर तुम्ही जिंकणार असं होतं. पकड झाली तर जिंकणार आणि असं एक अटीतटीचा सामना होतो नवीन कोल्हे वसाहत विरुद्ध आंगवाडी. आणि त्यात कोण जिंकलं त्या तुम्ही नक्की शेवटची बघा. सो त्यातल्या त्यात हे की त्या दिवशी सगळे मी त्या दिवशी पूर्ण डेचा पूर्ण त्या दिवशीचे पूर्ण जे खेळ आहेत ना ते शूट करण्याचा प्रयत्न केलेला होतं. पण त्या दिवशी जेव्हा आपण टाकले त्या दिवशी एवढं शक्य नव्हतं आणि पाठोपाठ इव्हेंट चालू होतं आणि मला लग्न वगैरे चालू होतं. सो आणि तो तुम्हाला आवडतो पण लग्नाचे व्हिडिओ कोकणातले काही पद्धती मासेमारी तुमका आवडतात पण आणि नक्की माका पण माहिती आहे. त्याच्यामुळे मी पण तेच देण्याचा प्रयत्न करत असते. सगळ्यात आधी तेच व्हिडिओ टाकते जे तुमका आवडतात आणि सो त्याची मागणी जास्त असतात. सो पण बाकीचे व्हिडिओ मी टाकून नाही देत कारण की त्या दिवशीचे व्हिडिओ होते आणि मुलांसाठी मुलं खेळतात आणि मुलांची आठवणी असतात. या जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही पण जायचो असं काय ते खेळायला. पण तेव्हा असं काय रेकॉर्डिंग करण्याची काही सिस्टीम नव्हती किंवा मोबाईल्स तेवढे प्रत्येकाकडे नव्हते. पण आता ती शक्यता आहे आणि आता त्याच्यामुळे आठवणी जिवंत राहतात माणसांच्या. सो त्यांच्यासाठी आणि ते खेळले होते त्यांच्यासाठी नक्की म्हणून टाकलं. कारण की त्या उद्या मोठे म्हणतील की दादा आमचा व्हिडिओ काढलेला आहे पण पाठवल्यानं नाही. याचा वॉच टाईम इम्पॉर्टंट नाही किंवा तुम्ही जे व्ह्यूज आहेत ते जास्त व्ह्यूज पण भेटतील किंवा 10K 2K जातील याच्यासाठी काय हरकत नाही. आज तो छोटासाच व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. तो व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि अटीतटीचा सामना असा आणि काही पद्धतीने पोरा खेळतात आपली काय लेवलला जाऊ शकतात तर काही लेवलला आपली पोरा खेळतात नाही. काही सपोर्ट काही व्यक्तींना भेटवं काही लोक असं म्हणजे 100 मुलं खेळत असते त्यातले 10 किंवा 4मध्ये काहीतरी स्पार्क असतात ते पुढे जाऊ शकतात पण कधी पुढे जात नाही. पण अशी पण काही असतात. सो पण आपली टायमिंगला आपण खेळणं आणि आपलं ते जिद्द देणं आणि आपल्या शाळेसाठी. सो त्या तिकडची मुलं असतात ना ती सगळीजण मुलं आपापल्या तऱ्हेने आपल्या शाळेचं नाव होऊ का म्हणून रडत असतात. सो त्यांच्यासाठी तो व्हिडिओ नक्की बघा. सो चला तर आपण आता आपल्या व्हिडिओकडे. ही परिस्थिती काय आहे? ही परिस्थिती काय आहे? टप्पाईटा कोणासोबत आहे? सुतारवाडी ते कोल्हे वसाहत की सुतारवाडी आहे सोबत? मस्त तरी मला मस्त आरामात के अरे झाला सिटी मारल्यानी. टप्पाईटा कोण पण ते कोण कोल्हे वसाहत काय आलो भारी दिसता. अरे आलो कोच वाटतं अनिल शिर्के आमचे. दाखव हे काय अनिल शिर्के आमचे कोच. सांगितलंय 2दा सांगितलंय पूर्ण ब्लॉग मध्ये घालण्यावर देखो अनिल शिर्के आमचे कोच आहे बघा. लग्न गेलेले 3.5 मिनिटं खेळायला. 3.5 मिनिटं एकटा नडला दमला लिंबू पाणी त्याला दिले नाही.
हां त्याका मध्ये मध्ये चेंज करू का हे मध्ये मध्ये का चेंज करा पांढऱ्या टाक मध्ये हा पांढऱ्या पडतात चालू गेम मगाशी 3 मिनिटाचा गेम लावलेला परत मी पण बसेन बस बस थँक्यू बस घेऊन नवीन कुर्ली वसाहत आणि गांगोवाडी. सो आपल्यातला जो सामना होतो ना तो पूर्ण वेळ झाला तरी पण निकाल लागलो नव्हतो. त्याच्यासाठी म्हणजे सामना थोडक्यात बरोबरीकच सुटलेलो. पण त्याच्यानंतर तर परत एक एक्स्ट्रा गेम खेळलो. त्याच्या गेममध्ये कुर्ली वसाहत यांनी बाजी मारलेली असा. जर झाल्यानंतर सगळं आणि झाल्यानंतर आपण कोण जिंकतो कोण हरतो ते इम्पॉर्टंट नसून खेळणं इम्पॉर्टंट असतं. हा जी ती होत राहते. माझं एक पर्सनली आहे की कुर्ली वसाहत असून नाही तर गांगोवाडी वसाहत नाही आपण त्यासाठी भांडतो. पण नंतर मग आपण एकत्रच एका टीमीसाठी एका वर्गाच्या टीमीसाठी आपण फोंड्यातून किंवा फोंड्या हायस्कूलमधून नक्की खेळत असतात. आणि फोंड्या हायस्कूलच्या थ्रूच आपण सगळेजण एकत्र होत आहोत. सो असतात पोस्टमॅनशिप असतात. थोडंफार राग भोगवे थोडेफार चिडवणं वगैरे किंवा काही स्लेजिंग वगैरे ते गोष्टी येतातच त्याच्यात. पण स्पोर्ट्समॅनशिप असतात याच्यात आपल्या शाळेत जिंकायचं असतं आणि आपण आपल्या टायमिंगला जिंकूकच व्हायला असं प्रत्येकाची इच्छा असतात. सो त्या स्पोर्ट्समॅनशिपसाठी किंवा त्या खेळाडू वृत्तीसाठी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही नवीन असतात ना तर नक्की शेअर करा व्हिडिओ. सो कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. सो चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. गुड नाईट. आपली काळजी घ्या.